मित्रांनो, व्हिडिओ करायचं कारण असं आहे की एका महाशयाने एक कमेंट केली होती बरं का. म्हणजे 2 दिवसापूर्वी कमेंट आली ती. तर मला ती कमेंट वाचून लय आश्चर्य वाटलं. मी हिला पण बोललो, म्हणलं अगं प्रमिला अशी कमेंट आली आहे म्हणलं. आता काय होते वारंवार तुम्ही पण म्हणताय दादा वाईट कमेंटकडे लक्ष देत जाऊ नका. पण कमेंट करणाऱ्याची मानसिकता कशी आहे बघा. तिने कमेंट काय केली माहिती आहे का, आता आमचे व्हिडिओ कसं जरा केमिस्ट्री असते, भांडणाचे व्हिडिओ असते थोडे. तर म्हणजे जे आता आम्हाला ज्या ज्या गोष्टी ज्या जमतात त्या आम्ही आमच्या पद्धतीने एंटरटेनमेंट करायचा प्रयत्न करतो. तर त्यांनी कमेंट काय केली माहिती आहे का, काय तर तुमच्या दोघांची अशी भांडणाचे व्हिडिओ टाकता, तुमच्या घरात लेकरं नसते ती का, तुम्ही असली भांडणं टाकता आणि खरंच तुमच्या दोघांची भांडणं लागावी आणि तुमच्या दोघांचं वाटोळं व्हावं नाही का, आणि तुम्ही खरंच वेगळं व्हावं. आयला मला आश्चर्य वाटतं काय काय मानसिकता असेल लोकांची अशी एवढं म्हणजे काय काय वाईट केलं असेल काय माहिती त्यांचं आम्ही हं? आणि होय. शक्यतो भांडणापेक्षा नाही का ते प्रँक व्हिडिओ टाईप असतात. हे काय करतात आधीच योजून ठेवतात, की हिला कशा हं. प्रकारे करायचंय. कधी-कधी मला माहिती असतं, की हे का माझ्याशी भांडतायत आणि कधी-कधी मला खरंच काही कल्पना नसते, की कशापायी हं. चाललंय सगळं. नंतर मला हे एक्सप्लेन करतात. "अगं मी व्हिडिओ बनवत होतो, कॅमेरा लपवलाय, मी असंच मस्करी कराल तुझी" म्हणून. त्यामुळे लोकांना काय होतं पण जर नाही बनवायला लागलं ना, तरी लोकं काय करतात, "दादा प्रँक व्हिडिओ, दादा प्रँक व्हिडिओ." तुम्ही काय करा, हं. सगळ्या कमेंटचे नाही का स्क्रीनशॉट मारून एकदा दाखवून द्या, की लोकं नाही किती आता कमेंट करतात आता प्रँक व्हिडिओ बनवायचा म्हणून. आणि खरंच मला ते ज्यांनी कमेंट माणूस होतं ते कोणतरी, मला त्यांचं नाव नाही घ्यायचं, काय गरज पडले. मी फक्त एक मानसिकता सांगितली तुम्हाला, की लोकांची मानसिकता कुठल्या लेवलची आहे बघा. म्हणजे लोकांचं एखाद्याचं वाईट किती विचार करावा. आता कसं आहे, कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही, आपली जुनी म्हण आहे, पहिल्यापासून चालत आलेली आहे. शेवटी जे जग ज्याचे जे कर्म असतात, त्यांना तुम्हाला काय ना आम्हाला काय फरक. पण एक मानसिकता तुम्हाला मला व्हिडिओ बनवतेच, कारण की किती मानसिकता खालच्या पातळीची झाली आजकाल लोकांची. असा विषय मित्रांनो. जाऊ द्या, आमच्यावर हजारो तुमच्यासारखे प्रेम करणारे लोक आहेत, चांगले कमेंट करणारे नाही, पण लोक आहेत. एखादी फिल्म असेल किंवा एखादी सीरीज असेल किंवा नाही का, असे स्टेज परफॉर्मन्स करतात. त्याच्यामध्ये जेव्हा ते चालू असतं तेव्हा आपण एंटरटेन म्हणून घेतो. एक केमिस्ट्री हं. त्यांची बघतो. मग तुम्ही पण असे व्हिडिओ बघून तेवढ्यापुरते एंटरटेन होत जा आणि द्यात जा ना सोडून. काय नाही एवढं पर्सनली त्याच्यामध्ये अहो, इन्व्हॉल्व ती होतंय. एवढी मोठी कमेंट अशी टाइप करून टाकली होती. तुमचं असं होईल, तुमचं तसं होईल, तुमच्या घरामध्ये वातावरण असंच होईल, तुमच्या दोघांची खरंच भांडणं होतील आणि तुम्ही दोघांचं वाटोळं होईल. मला हसू येत होतं त्या वाचून आयला म्हणलं हे काय लोकाला एवढं वाईट विचार करायला वेळ आहे. अरे तुमचं स्वतःचं बघा होय. ते तर झालं. जाऊ द्या, मी नाही लक्ष देत. बऱ्याच जणांनी मला मागं पण सांगितले, आमचे जे फॉलोवर, आमचे जे काही आम्हाला आमच्यावर प्रेम करतात, आमचे व्हिडिओला लाईक करतात, कमेंट करतात, त्यांनी हजारो लोकांनी मला सांगितले, दादा अशा कमेंटकडे लक्ष देत जाऊ नका, असते 4-5 सोडून द्या. तर त्याचीच मानसिकता आहे माझी. पण ही जरा कसं लईच लईच इमोशनल झालं ती कमेंट करणारं. म्हणून म्हणलं थोडं व्हिडिओ बनावं त्याच्यावर.